नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फ्रॅक्शन्स. तर फ्रॅक्शन्स म्हणलं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फ्रॅक्शन्समध्ये काय येतं. न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. हे आपण आता आधी शिकलेलोच आहे. तर न्यूमरेटर कोणताही नंबर असू शकतो. तर मी इथं घेते 3/5. जेव्हा न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर हा असा नंबर लिहिला जातो तेव्हा आपण काय म्हणतो, फ्रॅक्शन्स. म्हणजेच काय, एखादा आता समजा सर्कल आहे, तर सर्कलचे तुम्ही टोटल भाग किती केलेला आहे, 4. आणि आता इथं किती झालेत, 1 2 3 4 5 टोटल भाग आहेत. त्यातले यूज्ड म्हणजे काय, आपण हे यूज केलेले भाग आहेत. म्हणजेच डिनॉमिनेटर म्हणजे काय असतं, तर टोटल पार्ट, आणि न्यूमरेटर हा काय असतो, यूज्ड पार्ट. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये बघूयात लाईक फ्रॅक्शन्स अँड अनलाईक फ्रॅक्शन्स. आता लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे काय, लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे ज्याचे डिनॉमिनेटर सेम आहेत त्याला म्हणायचं लाईक फ्रॅक्शन. सेम डिनॉमिनेटर, फॉर एक्झाम्पल घेऊन सांगते मी. समजा 2/4 आहे, ठीक आहे. तर 3/4 आहे, 5/7 आहे, तर इथे 6/7 आहे. म्हणजेच याचं डिनॉमिनेटर सेम आहे, या दोन फ्रॅक्शनचा याचा डिनॉमिनेटर सेम आहे. म्हणजेच हे काय झाले, लाईक फ्रॅक्शन. हे काय झाले, लाईक फ्रॅक्शन. अशा प्रकारे आपण आता अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे काय बघूयात. अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे काय, डिफरंट डिनॉमिनेटर. आता फॉर एक्झाम्पल डिफरंट डिनॉमिनेटर म्हणजे काय, समजा 6/10 आहे, 21/35 आहे. याच्यामध्ये डिनॉमिनेटर डिफरंट आहे, सेम आहे का नाही आहे, वरता न्यूमरेटर डिफरंट, डिनॉमिनेटर डिफरंट. आता आपण अशाच प्रकारे काय करूयात, तर 5th स्टँडर्डमधील फ्रॅक्शन्स, 5th लेसनमधील फ्रॅक्शन्स हा लेसन आहे. त्यामधील प्रॉब्लेम सेट 18मधील एक्झाम्पल्स आपण पाहूयात. कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन्स इंटू लाईक फ्रॅक्शन्स. इथं काय दिले, काही फ्रॅक्शन्स दिलेले आहेत आपल्याला, ह्याचं कन्वर्जन करायचं आहे. हे काय अनलाईक फ्रॅक्शन्स आहे. इथं बघा 4 आहे, 8 आहे, 5 आहे, 7 आहे. डिनॉमिनेटर इज डिफरंट, सो इट इज अनलाईक फ्रॅक्शन्स. सो वी हॅव टू कन्वर्ट इंटू द लाईक फ्रॅक्शन्स. आपल्याला ह्याला काय करायचं, लाईक फ्रॅक्शन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता हेच एक्झाम्पल्स आपण आता नोटबुकमध्ये सॉल्व करूयात. फर्स्ट एक्झाम्पल काय दिले, 3/4, 5/8. आता मी इथं लिहून घेते. प्रॉब्लेम सेट 18, फर्स्ट क्वेश्चन काय दिले आपल्याला. फर्स्ट क्वेश्चन 3/4, 5/8. 3/4, 5/8. आता याचं कन्वर्जन कसं करायचं. आता इथं बघा 4 आहे, 8 आहे. 4च्या टेबलमध्ये 8 येऊ शकतं. तर आपल्याला काय करायचं, दोन्हीकडे मल्टिप्लाय न करता फक्त इथं विथ न्यूमरेटर विथ डिनॉमिनेटर वी हॅव टू मल्टिप्लायड बाय 2, कारण 4 2 जा 8 येतं. त्यामुळे काय करायचं, आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन्ही नंबरला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायचं. तर किती येणार आहे, 3 2 जा 6, 4 2 जा 8, आणि हा राहिलेला 5/8. आलं का इथं सेम डिनॉमिनेटर आहे, म्हणजेच हे काय झालं, लाईक फ्रॅक्शन. आता सेकंड बघूयात. सेकंड एक्झाम्पल 3/5, 3/5, 3/7, 3/7. आता इथं 5 आहे, इथं 7 आहे. 5च्या टेबलमध्ये 7 येत नाही, 7च्या टेबलमध्ये 5 येत नाही. तर आपण इथं काय करायचं, या डिनॉमिनेटरनं या दोन्ही नंबरला आपण मल्टिप्लाय करायचं. 5 मल्टिप्लायड बाय 7, आणि या न्यूमरेटरला इकडच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं. 7 मल्टिप्लायड बाय 5. आता इथे किती येणार आहे, 3 7 जा 21, आपण 5 7 जा 35, 3 5 जा 15, 7 5 जा 35. इथं आला डिनॉमिनेटर सेम, म्हणजेच हे काय झालं, लाईक फ्रॅक्शन.
अशाच पद्धतीने आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून घेऊयात. इथं सुद्धा 4/5 3/10. 5च्या टेबलमध्ये 10 येतं, तर इथं आपण काय करणार आहोत, 4 मल्टिप्लाइड बाय 2, 5 मल्टिप्लाइड बाय 2 आणि 3/10 आहे असं. 4 2 जा 8, 5 2 जा 10, 3/10. इथं सुद्धा काय झालं, लाईक फ्रॅक्शन फॉर्म झालं. तर 4th नंबर काय आहे, 2/9, 2/9 1/6, 2/9 1/6. इथं काय करणार आहोत आपण, 9च्या टेबलमध्ये 6 नाही आहेत, तर आपण काय करणार आहोत, 2 मल्टिप्लाइड बाय 6, 9 मल्टिप्लाइड बाय 6, 1/6. याला सुद्धा इकडच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं, 2 6 जा 12, 9 6 जा 54, 9 1 जा 9, 6 9 जा 54. इथं सुद्धा काय झालं, लाईक फ्रॅक्शन. आता 5th वन घेऊयात आपण, 1/4 2/3, 1/4 2/3. आता इथं 3 आणि 4 काय एकमेकाच्या टेबलमध्ये नंबर येत नाही, तर डिनॉमिनेटरने आपण मल्टिप्लाय करूयात. 2 मल्टिप्लाइड बाय 4, 3 मल्टिप्लाइड बाय 4, 3 1 जा 3, 4 3 जा 12, 2 4 जा 8, 3 4 जा 12. इथं सुद्धा काय झालं, डिनॉमिनेटर सेम, म्हणजेच लाईक फ्रॅक्शन. तर 6th वन काय आहे, 5/6 4/5, 5/6 4/5, नंबर किती, 6. याला सुद्धा आपण लाईक फ्रॅक्शन करूयात. 5 न 5 मल्टिप्लाय, 6 न 5ला मल्टिप्लाय. आता 4 मल्टिप्लाइड बाय 6, 5 मल्टिप्लाइड बाय 6, 5 5 जा 25, 6 5 जा 30, 4 6 जा 24, 5 6 जा 30. हे सुद्धा काय झालेले आहेत, लाईक फ्रॅक्शन्स. आता आपण नेक्स्ट सॉल्व करू. 7th नंबर एक्झाम्पल आहे 3/8 1/6. 3 न 6ला मल्टिप्लाय, 8ला 6ने मल्टिप्लाय, 1 मल्टिप्लाइड बाय 8, 6 मल्टिप्लाइड बाय 8, 3 6 जा 18, 8 6 जा 48, 8 1 जा 8, 6 8 जा 48. इथं सुद्धा काय झालं, लाईक फ्रॅक्शन्स. आता लास्ट नंबर काय आहे बघा, 1/6 4/9, 1/6 4/9. इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लाय, 1/9, 6 मल्टिप्लाइड बाय 9, 4 मल्टिप्लाइड बाय 6, 9 मल्टिप्लाइड बाय 6, 9 1 जा 9, 6 9 जा 54, 4 6 जा 24, 9 6 जा 54. अशा प्रकारे आपण काय केलं, कन्वर्ट इंटू लाईक फ्रॅक्शन्स. अनलाईक फ्रॅक्शनचं लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन झालं. थँक्यू फॉर वॉचिंग.